एके दिवशी बाबासाहेबांनी रमाईला आपल्या जवळ बोलवले आणि म्हटले, रमा बस इथं, पाटी आणि पेन्सिल घे, मी सांगतो तसं लिही. त्यावेळी रमाई बाबासाहेबांच्या खुर्चीजवळ बसल्या आणि म्हणाल्या, काय हे, तुम्हाला वेडबीड लागलंय काय? घरात वडीलधारी माणसं जाऊबाई आहेत, आपल्याला काय म्हणतील? तेव्हा बाबासाहेब बोलले, अगं रमा, सावित्रीबाई फुले लग्न झाल्यावर शिकल्या की नाही? त्या माऊलीने इतके हाल सहन करून आपल्या पतीच्या कार्यात भाग घेऊन समाजाचा उद्धार केला. रमाईला काय हसू आवरेना, त्या हसत राहिल्या. बाबासाहेब लाल लाल झाले. त्यांनी रागानं पाटी पेन्सिल आणि पुस्तकं फेकून दिली. तेव्हा रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या, मी अशिक्षित आहे, मला काही शिकायचं जमणार नाही, तू अडाणीच राहणार आहेस, असे म्हणून बाबासाहेब दनादना पाय आपटून त्रागा करू लागले. रमाईचं आणि बाबासाहेबांचं भांडण पाहून घरातली सगळी मंडळी हसत होती. पुढे बाबासाहेबांचं रमाईने ऐकलं आणि त्यांनी शिकायला सुरुवात केली.